कागल तालुक्यातील मुरगुड इथल्या दत्त मंदिरात सध्या एका दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या जोडीची चर्चा रंगली आहे। सहसा लोकवस्तीत न आढळणाऱ्या ऊद मांजरांची एक जोडी मंदिर परिसरात आढळून आली आहे। त्यांना सुरक्षितपणे पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलंय। मुरगुड इथल्या वेदगंगा नदीकाठी असलेल्या जुन्या दत्त मंदिरात अनुबोध गाडगीळ शुक्रवारी दत्तमूर्तीची पूजा करत होते। त्यांना मूर्तीच्या पाठीमागून मांजरांच्या ओरडण्यासारखा पण अधिक तीव्र असा गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला। त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता लांब शेपटी असलेली रानटी मांजरांसारखे दिसणारे प्राणी बसलेले आढळले। सुरुवातीला या प्राण्यांना पाहून श्रीपूजक गाडगीळ यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं। त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला असता ते प्राणी अंगावर धावून येत होते। अखेर काठीनं त्यांना तिथून बाहेर काढलं, मात्र दुसऱ्या दिवशी ही जोडी पुन्हा मूर्तीमागे ठाण मांडून बसलेली आढळली। प्राण्यांचा आक्रमक पवित्रा पाहून गाडगीळ यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्रांना पाचारण केलं। सर्पमित्र रघुनाथ बोडके, अमर सुतार आणि सर्जेराव भाट घटनास्थळी आले। वन्यजीव संरक्षण कायद्याचं गांभीर्य ओळखून त्यांनी मोठ्या शिताफीनं या ऊद मांजरांच्या जोडीला एका बारदानाच्या पिशवीत सुरक्षितपणे जेरबंद केलं। हे प्राणी दुर्मिळ आणि वन्यप्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असल्यानं सर्पमित्रांनी त्यांना वनविभागाच्या स्वाधीन केलं। निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक असलेले प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले।